गॅस आहेत तर गावाला अशी अडचण असतेच। तर अगदी सोप्या पद्धतीची आई रेसिपी बनवते, प्रयत्न करतात लोक। तर ही आहे गावाला लोकांची कशी घाई असते, शेतीची कामं वगैरे असतात, या ठिकाणी आई सोडून घेते। आईला काही एवढी बोलायची सवय नाही आणि पहिल्यांदाच जायचं तिला थोडंसं स्वस्त म्हणजे एकदम सिंपल आणि साध्या भाषेत। बघा गावाला आली मच्छीवाली, तर आईने घेतले बांगडा आणि आई आज रेसिपी बनवते बांगडा फ्राय। तर बघा कशा प्रकारे ती कट करून घेते, तर व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातला कचरा वगैरे। तर मच्छीवाली आली होती गावात, तर तिने घेतले बांगडा आणि आज आई आपल्यासाठी बनवते बांगडा। अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। आपण आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये आई फ्राय करते नाही, तव्यामध्ये आई फ्राय करते। तर गावाला अशा अडचण असतेच मंडळी। गाव म्हटला की गावावर कशी चुलीजवळ पहिल्या चुली असायच्या, आता गॅस आहेत, तर गावाला अशी अडचण असतेच। तर अगदी सोप्या पद्धतीची आई रेसिपी बनवते। बांगड्यानं मीठ लावला, त्याच्यानंतर मसाल्याने हलत, अगदी सोप्या पद्धतीची। गावाला कशा अशा झटपट बनवण्याची सवय असते, त्याच्यामुळं जितकं शक्य होईल तितकं लवकर बनवण्याचा प्रयत्न करतात लोक। तर ही आहे गावाला मच्छीवाली आली होती, तर आईने बांगडं घेतलं, कारण का गावाला आता सीझन आहे थंडीचा, तर बांगडं येतात, तर बांगडं घेतलं। तर मंडळी बघा तवा सुद्धा गरम झालेला आहे या ठिकाणी। गावाला कशी एकदम फास्ट लोकांची कशी घाई असते, शेतीची कामं वगैरे असतात, तर त्याच्यामुळं तर आईला म्हटलं चल तुझी पण पहिली रेसिपी बनवून घेतो। थोडंसं मसाला कमी, हा घरगुती मसाला जो आपण मुंबईला वापरतो तोच गावाला सुद्धा मसाला आहे। आणि हे अशी मच्छी बनवायची असेल तर थोडंसं तिखट लागतोच, जेणेकरून तो वाशाटपणा मरतो। तर बघा या ठिकाणी आई सोडून घेते। आईला काही एवढी बोलायची सवय नाही आणि पहिल्यांदाच जायचं, तिला थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटत। अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी असते। तर आज आई मला बनवते, म्हणजे आम्हाला सगळ्यांना बनवते बांगडा फ्राय, आणि भाकरीशी हा बांगडा अतिशय चवदार लागतो। तर आज आईने तव्यात बनवली आहे बांगडा फ्राय रेसिपी। तर बघा या ठिकाणी, आणि गावाला अगदी स्वस्त म्हणजे एकदम सिंपल आणि साध्या भाषेत। आणि याचा आई रसा बनवते, कारण का 5 जण जेवायला आहेत, तर 5 पीस बस होतील आणि हा रशाला। अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी असते। गावाला कसं हायगाय जास्त करत नाही, कारण का वेळ फार कमी असतो प्रत्येकाला, शेतीची कामं वगैरे असतात, आणि ह्या अशा अडचणी गावाला किचनवर तुम्हाला पाहायला भेटतात। तर बघा किती 5 मिनिटं लागतील शिजायला आहे ना, 5 मिनिटं लागतील शिजायला, तर 5 मिनिट अंदाजे शिजायला लागतील मंडळी। तर बघा स्मेल सुद्धा सुटला आहे मच्छी फ्रायचा, अतिशय जबराट। या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। आता गावाला ज्या लिंबू कांदा वगैरे, कांदा भेटू शकतो पण लिंबू अवेलेबल नसतो, आणि याच्या जोडीला भाकरी अतिशय खायला मजा। तर बघा पूर्ण हे सुकवून द्यायचे आहेत बांगडा, ओला बांगडा। सुक्या बांगड्याची सुद्धा रेसिपी आपण कधी टाइम भेटला तर आपण बनवू। त्या बाजूला डाळ बनवलेली आहे आणि थोड्याच वेळात रस्सा, भात, भाकरी, अतिशय गावाला मजा येते। शेताच्या बांधावर तर अधिकच चांगला वाटतो खायला। तर बघा या ठिकाणी दिसत असेल आपल्याला, व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। काय टाकलं आईने, मीठ आणि मसाला रेडी केलेला आहे, जो आपण प्रत्येक रेसिपीमध्ये वापरतो, त्याच्यामुळं काही जास्त, आणि जो थोडासा मसाला जास्त टाकायचा, कारण की हा वशाट असतो, तो वशाटपणा मेला पाहिजे याकरता। तर आज आई बनवते बांगडा फ्राय। तर थंडीची खूप मच्छी पडते,
आता आपले गावचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटतील, कारण का माझ्या गावाला अधूनमधून फेऱ्या होतच असतात. ही आईची पहिल्यांदाच रेसिपी आहे. नाही तुला आवडेल ना बघायला? बघायला आवडेल आई बोलली, पण आईला कसं अजून बोलायची सवय नाही. तिला कॅमेऱ्यासमोर आहे ना जरा कम्फर्टेबल नाही वाटत, पण होईल हळूहळू. ती 3-4 व्हिडिओमध्ये आली ना, तिला मागं पण बोललो होतो, पण ती बोलली नाही 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 नाही. तर ती थोडीशी जरा तिला कम्फर्टेबल नाही वाटत. बघा कशी एकदम नर्वस आहे, नर्वस. आई हाच आईसोबत पहिला व्हिडिओ आहे, तर होईल तिची हळूहळू सवय होईल. तिला पण करायची खूप इच्छा असते, पण नाही शॉर्ट्समध्ये पण तिला बोलतो, पण ती नाही तसं वेल भेटत. बुजू आईने बघ फिश बनवला, बांगडा फ्राय आहे ना. तर बघा मंडळी, बघा या ठिकाणी आई बांगड्यांचा रसा सुद्धा घालून घेतला, बांगडा फ्राय सुद्धा झालेला आहे. तर बघा या ठिकाणी झाले रस्सा आहे. तर अतिशय सोपी रेसिपी होती मंडळी. तर मंडळी अतिशय सुंदर आणि जबराट रेसिपी झाली होती. उजलला सुद्धा आवडली आणि खरोखरच एक नंबर भन्नाट. आणि गावाला आमच्याकडे मच्छीवाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. मच्छी येते आणि थंडी आहे सुरू, तर आता मच्छी पडण्याचा सीझन आहे, समा आहे, तर मच्छीवाले वगैरे विकायलाच येत असतात. तर मंडळी व्हिडिओ स्टॉप करण्याची वेळ आली, तर इथेच थांबू आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल.